गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाचे रुंदीकरण करा। आमदार सुहास अण्णा कांदे यांची मागणी। अंडरपास भुयारी मार्ग अगदी छोटा असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे। विभागीय व्यवस्थापन भुसावळ विभाग यांना पत्राद्वारे केली मागणी। नांदगाव शहरातून मध्य रेल्वे लाईन गेल्यामुळे शहराचे 2 भाग झाले असून शहराच्या दोन्ही भागात जोडण्यासाठी व नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग अंडरपास तयार करण्यात आलाय। परंतु सदर भुयारी मार्ग अत्यंत छोटा असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन अनेक वेळा मार्ग बंद होत असतो। तसेच पावसाळ्याच्या कालावधीत या भुयारी मार्गात पाणी साचून देखील मार्ग बंद होत असतो। यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना तसेच छोटे वाहनधारकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे। त्याकरिता या भुयारी मार्गाचे अंडरपासचे रुंदीकरण करण्यात यावे अशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात इच्छा असून नांदगाव शहरातील रेल्वे भुयारी मार्गाचे लवकरात लवकर रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विभागीय व्यवस्थापक भुसावळ विभाग यांना पत्राद्वारे केली आहे। नांदगाव शहरामध्ये झालेल्या रेल्वे भुयारी मार्गात अनेक वेळा ट्रॅफिक जाम होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। या व्यतिरिक्त पायी येणाऱ्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक किंवा विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। या व्यतिरिक्त पर्यायी रस्ता नसल्याने या परिस्थितीतून त्यांना जावेच लागते। रेल्वे नागरिकांच्या सोयीसाठी तयार केलेल्या भुयारी मार्ग मात्र नागरिकांना त्रासदायक ठरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून येत असल्यामुळे सुहास अण्णा कांदे यांनी रेल्वे वरिष्ठांना पत्राद्वारे सदर मागणी केली आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।